मी तर अशासाठी आलेलो आहे की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि तीही विपुलपणे व्हावी, म्हणून मी आलेलो आहे. प्रभू येशू म्हणत आहे की चोर चोरी करण्याचा घात नाश करायचं काम करतो, परंतु मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलेलो आहे आणि तेही विपुलपणे जीवन. आता प्रभू म्हणतो जीवन म्हणजे आणि तेही विपुलपणे जीवन, तर या जीवनाचा अर्थ काय पहा. आता प्रभू या पृथ्वीमध्ये आले. प्रभू बोलत होते मनुष्याबरोबर जे जिवंत होते, त्या प्रत्येक मानवाबरोबर. म्हणजे असं की बघा, आता आपण जिवंत आहोत, आपण जिवंत आहोत म्हणून प्रभूचं वचन ऐकतो, प्रभूची वाणी ऐकतो ना. परंतु या ठिकाणी प्रभू म्हणत आहे की मात्र मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलेले आहे. आता सर्व लोक ते जिवंत होते, वचन तर ऐकत होते, मी कोणते जीवन होते जे प्रभू देणार होते. तरी जीवन असे जीवन होते ज्या जीवनाने माणसाला आनंद आणि शांती प्राप्त होणार होती. हे जीवन एक नवजीवन होते जे माणसामध्ये उल्हास, आनंद, हर्ष उत्पन्न करणारे जीवन होते. म्हणून प्रभूने म्हटलं मी तुम्हाला जीवन तेही विपुल अनंत कालाचे जीवन, ज्या जीवनात सुख आहे, समाधान आहे, आनंद आणि शांती. जसं की बघा, आता आपण जिवंत आहोत, जीवनात चढाव-उतार आले, दुःख आले, संकट आले की असं वाटते जीवन नको, देवा मला घेऊन जा, मला राहायचं नाही. किंवा मात्र अनेक लोकांच्या जीवनात काही आपत्ती आहे, दुःख आहे, संकट आहे, जिवंत असून जणू काही मेलेल्या माणसासारखे बनलेले आहेत. जीवनात आनंद नाही, सुख नाही, समाधान नाही. जगायचं म्हणजे जगायचं, उठायचं सकाळी, झोपायचं रात्री, काम करायचं, खायचं, चालली कसं तरी जीवन, काय करणार असे अनेक लोक म्हणतात. म्हणजे जिवंत असून सुद्धा जीवन नाही, मृत्यू आहे असं अनुभवणारे अनेक लोक आहेत. कारण जीवनात शांती नाही, सुख नाही, समाधान नाही, प्रेम नाही, अगदी मात्र निराशेचं जीवन आहे. जिवंत असून जिवंत नसल्यासारखं मनुष्य बनलेलं आहे. तर प्रभू येशू काय म्हणत आहे, मी जीवन तेही विपुलपणे आणि कोणते जीवन, नवजीवन, असं जीवन ज्याच्यात आनंद आहे, शांती आहे, सुख आहे, समाधान आहे, हे जीवन मी तुम्हाला देण्यासाठी आलेलं आहे. एक नवीन जीवन. आताच बघा, प्रभूला स्वीकारण्या अगोदरचे जे आपलं जीवन होतं ते जिवंत असूनही मेलेल्या माणसासारखं होतं. जसं की आजार होते, दुःख होते, संकट होते, समस्या होत्या, कर्ज होते, अनेक गोष्टी, पाप होतं, मोह होता, सर्व. म्हणजे जीवन जे आहे मेलेल्या, मृत्यू झालेल्या मानवासारखं बनलेलं होतं. शांती नाही, सुख नाही असं. पण प्रभूकडे आल्यानंतर उद्धार झाला आपला. प्रभूकडे आल्यानंतर आपलं तारण झालं. आज आपण नवीन जीवन अनुभवत आहोत. या जीवनात प्रभू येशूद्वारे सुख आहे, समाधान आहे, शांती, आनंद आहे, प्रेम आहे, सर्व काही आपल्या जीवनामध्ये आहे. आपण एक नवीन जीवनाचा अनुभव मात्र प्रभू येशूमध्ये घेत आहोत. आणि नवजीवन प्रभूमध्ये आहे, ज्या जीवनात सुख, समाधान आहे. आणि प्रभू हे जीवन आज आपल्याला देऊ इच्छित आहे. नवे जीवन, नवीन जीवन, ज्या जीवनात सुख, प्रेम, दया सर्व काही भरलेले आहे, असं जीवन प्रभू तो आपल्याला देत आहे. प्रभू आपल्याला असं जीवन देत आहे जे आनंदाने भरलेलं आहे. मग तो मनुष्य प्रभूमध्ये असताना नेहमी आनंदी, टवटवीत, रसभरीत, ताजा तवाना मात्र तो दिसणार. कारण प्रभूचे नवजीवन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेले असते, म्हणून त्याच्या जीवनात एक नवीन जीवन कार्य करत असते. कारण बघा, वाचिकेसाठी स्तोत्रसहित 119:25, माझा जीव धुलीस मिळालेला आहे, तो आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. माझा जीव धुलीस मिळालेला आहे म्हणजे दुःखामुळे, अप्रतिष्ठेमुळे, संकटामुळे असं जीव माझा बनलेले, धुलीस मिळालेले आहे की जीवन नाही, अशांती भरलेले माझ्या जीवनात. पण मला नवजीवन प्रभू तुझ्याकडून मिळेल. तुझ्या वचनाद्वारे मला नवजीवन दे. मला या धुलीत पडलेल्या जीवनातून प्रभू मला बाहेर काढ. माझ्या जीवनात जीवन जगण्याची आशा निर्माण कर. म्हणजे बघा, जोपर्यंत मनुष्य जगात आहे, जिवंत असून मेलेल्या माणसासारखा, सुख नाही, समाधान, अशा व्यक्तीसारखा तो बनलेला आहे. म्हणजे सुख नाही, समाधान अशा व्यक्तीसारखा बनलेला आहे. पण प्रभूकडे आल्यानंतर त्याला एक नवीन जीवन प्राप्त होते. आजार, दुःख, संकट, समस्या जीवनातून निघून जातात. एक आनंद त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतो. म्हणजे बायबल सांगते नवजीवन देणारा परमेश्वर आहे, जो आपल्याला एक नवीन जीवन देणार. आपण पडलेल्या स्थितीत आहोत, आजाराच्या, दुःखाच्या, संकटाच्या, पण आपल्याला नवीन जीवन देणारा परमेश्वर आहे, ज्या जीवनात एक आशय, सुख आहे, समाधान आहे. समज एखादा मनुष्य मरणाच्या लास्ट स्टेपवर आहे की आता तो मरेल, डॉक्टरने, सर्वांनी त्याची आशा सोडलेली आहे. परंतु अशा वेळी आता तो मरणार अशा स्थितीत होता, आजारी, दुःखी, खात नव्हता, जेवत नव्हता, काहीच नाही, अथरुणला, काटेला खिळलेला होता. पण
उठतो, मग चाल फिरायला लागतो, खायला प्यायला लागतो, एकदम कडक होतो. तेव्हा बघ काय सांगतो, ह्या व्यक्तीला नवीन जीवन देवाने दिलेलं आहे. हा मरणार होता, पण आता तो वाचलेला आहे. आता तो आजारी नाही, खाटीला किल्लेला नाही, आता खातो पितो अगदी कडक आहे. एक नवीन जीवन. अगोदर ज्या जीवनात होता, आजारी होता, खाटीला किल्लेला होता, आता मरेल अशा परिस्थितीत. पण प्रभूने त्याला बरे केलं. तो एक कडक होतो, धडधाकट होतो, व्यवस्थितरित्या होतो आणि मात्र तो जीवन प्राप्त करतो. आता तो त्या आजारपणात नाही, नवीन जीवनात आहे. परमेश्वराने त्याला एक नवीन जीवन दिलेले आहे. त्या मृत्यूपासून प्रभून त्याला वाचवलेले आहे, त्या आजारापासून प्रभून त्याला सोडवलेले आहे. आता ते वेदनाने दुःख नाही, तर परमेश्वराने त्याच्यातून त्याला बाहेर काढलेलं आहे. कारण त्याला आता प्रभूपासून नवजीवन मिळालेलं आहे. प्रभू म्हणतो, मी तुम्हा सर्वांना हे नवजीवन देण्यासाठी तयार आहे. ज्या नवजीवनात सुख आणि समाधान आहे, आनंद आणि शांती आहे, असं जीवन प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला देण्यासाठी मात्र तयार आहे. वचन सांगते एज्रा 9:8-9. एज्रा म्हणतो की देवाने आम्हाला नवजीवन दिले अशासाठी की आम्ही त्याचे मंदिर उभारावे. काय म्हणतो एज्राच्या? देवाने आम्हाला नवजीवन दिलेले आहे. का देवाने आम्हाला नवीन जीवन दिले? की आम्ही त्याच्यासाठी मंदिर बांधावे, त्याची सेवा करावी, त्याचं कार्य करावं. त्याने वाचवले ना आम्हाला मरणातून, संकटातून, आजारातून, विकारातून वाचून आम्हाला नवीन जीवन दिले की आता आम्ही नवीन जीवन त्याच्यासाठी वापरावे, त्याची सेवा करावी, त्याचं कार्य करावं. पण अनेक लोकांना परमेश्वराने नवीन जीवन दिलेले आहे. जे अनेक आजारात, दुःखात, मृत्यूमध्ये, अनेक गोष्टीमध्ये सापडलेले होते, पण प्रभून त्यांना वाचून नवीन जीवन दिले. का नवीन जीवन प्रभून दिलेले आपल्याला? की आपण त्याची सेवा करावी, त्याचं कार्य करावं, त्याच्या मंदिरात काम करावं, म्हणून प्रभूने आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे. आणि या जीवनात जर आपण परमेश्वराची सेवा करणार नाही, तर अद्याप एक जीवन आहे, जे अनंत कालाचं जीवन म्हटलेलं आहे, स्वर्गीय जीवन. त्या जीवनात कसं आपण प्रवेश करणार? जर या पृथ्वीवरच आपण परमेश्वरासाठी झटले नाही, हे पृथ्वीवरलं नवजीवन देवासाठी वापरलं नाही, तर स्वर्गीय जीवन कसं आपल्याला मिळेल? देव आपल्याला नवीन जीवन देतो, दुःख संकटातून दूर करतो. कारण जेव्हा जीवनात संकट येतात माणसाला जीव नकोच होतो. जसं की बघा उत्पत्ती 30:1-2. राहेलला मुलबान होतं, ती वांस होती. ती नवऱ्याला म्हणते मला पुत्रवती करा नाही तर माझा प्राण चालला. बघा ती जिवंत आहे, पण ती म्हणते मुलबान नाही, मुलाबाळाचं सुख नाही तिच्या जीवनात. तिच्या बहिणीला मुलं झाली पण तिला मुलबान नाही. मग ती नवऱ्याला म्हणते मला पुत्रवती करा नाही तर मी माझा जीव चालला, म्हणजे मी मरेन. जिवंत असून मेलेल्यासारखा अनुभव ती घेत होती, बाळाची देणगी नसल्याने. नवरा पण तिच्यावर रागवतो, मी काय देवाच्या ठिकाणी? नवऱ्याला पण राग येतो, पण तिने देवाची विनंती करण्याचं सोडलं नाही. देवाकडे तिने विनंती केली, प्रार्थना केली. म्हणून बायबल सांगते उत्पत्ती 30:22-24. देवाने राहेलची विनवणी ऐकली आणि ती गरोदर राहिली, तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव योसेफ असं ठेवले की देवाला आणखीन बाळाची जोड देव. त्यानंतर तिला एक दुसरा मुलगा झाला, बन्यामीन. बघा तिने देवाकडे विनंती केली, देवाने तिला मुलगा दिला. तिच्या जीवनात आनंद, सुख, समाधान सर्व निर्माण झालं. अगोदर बाळ नव्हतं, पण ती म्हणते मी मरेन, माझा प्राण चालला. नवरा पण रागावतो, आता करणार का, हिला बाळ होत नाही ते. पण देवाने तिच्याकडे दुर्लक्ष नाही, तर मात्र देवाने तिच्याकडे लक्ष पुरवलं. दुर्लक्ष केलं नाही देवाने तिच्याकडे. तिची विनवणी ऐकली, प्रार्थना ऐकली आणि तिला बाळ दिलं. एक नवीन जीवनाचा अनुभव, एक आनंद प्रभूने राहायला दिला. अनेक वेळा जीवनात तणाव, दुःखानंतर मनुष्यासाठी जीवन नको, म्हणजे जिवंत असूनही मेलेल्यासारखं माणसाला वाटत असतं की मात्र जीवनात किंवा मनुष्य जीवनात अगदी कंटाळून जातो. एखाद्या व्यक्तीवर भरपूर काम पडलेले, मग माणसाची चिडचिड होते. हे काम करायचंय, ते काम करायचंय, टाईमच नाही, वेळच नाही, आरामच नाही, मग माणूस चिडचिड होतो. असं वाटते नको जीवन, कंटाळतो मनुष्य. एखाद्या व्यक्तीवर कामाचा, घराचा, मुलाबाळाचा भार पडलेला असतो, धंद्याचा, व्यवसायाचा भार पडलेला असतो. एकामागे काम, एकामागे काम, हे पाहायचंय, ते पाहायचंय, व्यवसाय पहा, कुटुंब पहा, मुलांना पहा, हे पहा. मग माणूस कंटाळून जातो. तो म्हणतो देवा जीवन नको, कंटाळलेलो आहे मी. म्हणजे जिवंत असून अगदी मात्र मनुष्य असा विचार करतो की मात्र माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. जीवन नकोच होते माणसाला, जीवनाला कंटाळतो. एखादा आजार माणसाच्या शरीरात आलेले, वेदना होते, त्रास होते, देवा राहायचं नाही, लवकर घेऊन जा, आता सहन होत नाही, बस झालं. घरात कोणी त्रास देत आहे तरी मनुष्य कंटाळतो. जसं की बघा शास्त्री 16:16. दलीला मात्र दररोज शमशोनाच्या मागे कटकट करायची. तिच्या या कटकटी मुली, हट्टीपणामुळे शमशोनाला पण जीव नकोसा झाला, तो पण जीवनाला कंटाळा. घरात एखादी व्यक्ती हैराण करत आहे, त्रास
छळते, अपमान करते, दबाव टाकते, जबरदस्ती करते, तरी मात्र सहन करून एखादी व्यक्ती किती सहन करणार, मग ती पण जीवनाला कंटाळणार की जीवन नको म्हणून. शमशोनी जीवनाला कंटाळला तिच्या दररोजच्या हट्टीपणामुळे, कटकटीमुळे, मात्र त्यालाही जीव नकोसा झाला. अनेक वेळा कुटुंबात एखादी व्यक्ती अशी असते जी नेहमी त्रास देते, छळ करते, अपमान करते, बदनाम करते, दबावते, आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा असा परिणाम होतो की ती व्यक्ती जीवनाला कंटाळून जाते. काही जीवनात तणाव येतात, समस्या येतात आणि त्यामुळे मनुष्य जीवनाला कंटाळतो. ज्या माणसाच्या जीवनात दुःख संकट येतात, उत्पत्ती 27:46 वचना रिबका, तिलाही जीव नकोसा झाला, कारण तिच्या ज्या सुना होत्या एसावच्या बायका, त्या मात्र त्यांना त्रासदायक आणि दुःखदायक झाल्या. त्रास देत होत्या सुना, त्यामुळे रिबका जीवनाला कंटाळली. कारण उत्पत्ती 26:34-35 मात्र वचन सांगते त्या त्यांना दुःखदायक झाले. इसाक आणि रिबेकेला त्यांना त्या दुःखदायक झाले एसावच्या बायका, म्हणजे त्याच्या मुलाच्या बायका. त्यामुळे सासू सासरे जीवनाला कंटाळले. रिबका म्हणत आहे की मात्र मला जीव नकोसा झालेला आहे. अनेक वेळा घरामध्ये कोण ना कोण कटकट करणारी व्यक्ती असतेच. जसे की रिबका आणि इसाकाच्या घरात त्यांच्या सुना होत्या. सुना त्यांना त्रास देत होत्या, त्यामुळे सासू सासरे जीवनाला कंटाळले. आज अनेक कुटुंबामध्ये असेल तर काही कुटुंबामध्ये सासू सासरे त्रास देतात आपल्या सुनांना, त्यामुळे सुना जीवनाला कंटाळलेल्या आहेत. काही घरामध्ये नवरा आपल्या बायकोला त्रास देतो, बायको कंटाळलेली. काही घरामध्ये बायको नवऱ्याला त्रास देते, नवरा कंटाळलेले. काही ना काही चढाव उतार आहेत अनेकांच्या घरामध्ये. त्यामुळे मनुष्य जीवनाला अगदी कंटाळून जातो. जीव नकोसा होतो माणसाला. जिवंत असूनही मेलेल्या माणसासारखं माणसाला वाटत असतं. वचन सांगते निर्गम या पुस्तकामध्ये 1:13-14 इस्रायल लोकांना जी कामे करावी लागत होती ती कामे मोठ्या सक्तीची कामे होती, त्यामुळे ते पण जीवनाला कंटाळले. त्यांना पण जीव नकोसा झाला. जी 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 कामे त्यांना करावी लागत होती, जी मोठी कामे त्यांना करावी लागत होती, त्यामुळे ते जीवनाला कंटाळलेले होते, हैराण झाले होते. कारण फारो राजा त्यांना दबावत होता, त्रास देत होता, मोठी मोठी कामे त्यांना करायला लावत होता, त्यामुळे ते पण कंटाळले. म्हणजे अनेक वेळा जीवनामध्ये जे दबाव येतो, दुःख येतो, संकट येतात, आजार येतात, निराश येतो, दबाव येतो, मनुष्य कंटाळतो की काय करू जगू. मेलेलं ते बरं आहे. जीवनात सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, प्रेम नाही, आशा नाही, भरोसा नाही, काय करू मी माझ्या जीवनाचा. आणि अशा अनेक दबावामध्ये मनुष्य आज सापडलेले आहे. जिवंत असून मेलेल्या माणसासारखी माणसाची स्थिती बनलेली आहे. निराश, उदास, अस्वस्थ, बेचैन बनलेला आहे मनुष्य. ना झोप लागत, ना नीट अन्न जात, ना झोप लागत, ना नीट अन्न जात, अशी परिस्थिती बनलेली आहे माणसाची. पण याच्यावर एक उपाय आहे, प्रभू येशू. तो आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी तयार आहे. या सर्व दुःखातून, कटकटीतून, या सर्व तणावातून, समस्यातून, सर्वातून आपल्याला मुक्त करण्यासाठी समर्थ आहे. तो म्हणजे प्रभू येशू. प्रभू येशू आपल्या जीवनात कार्य करायला तयार आहे. आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी तयार आहे. आपली सर्व बंधने तोडण्यासाठी तयार आहे. स्तोत्रसहित 103:5 तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. काय सांगते? तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करायला तयार आहे परमेश्वर. आपलं आयुष्य, आपलं जीवन उत्तम पदार्थाने तृप्त करण्यासाठी तयार आहे. मग आपलं तारुण्य, वचन सांगते, गरुडासारखे नवे होणार. गरुड पा म्हातारे झाल्यानंतर त्याची पंख गळून पडतात, मग तो एखाद्या खडकात राहतो, एखाद्या डोंगरात खडकात तो राहतो. मग त्याला नवीन पंख फुटतात. नवीन पंख फुटेपर्यंत तो तिथे राहतो आणि पंख फुटली, मोठी झाली की पुन्हा तो आकाशात झरारी मारतो. आता तो म्हातारा नसून पुन्हा एकदा तरुण बनला जातो. नवे बल, नवी ताकद त्याच्यामध्ये आलेली असते आणि तो वरून झरारी मारतो. बायबल सांगते की प्रभू असंच नवीपणाचं जीवन आपल्या प्रत्येकामध्ये भरण्यासाठी तयार आहे. दुःख आहे, वेदना आहे, निराश आहे, अपयश आहे, सर्व दूर प्रभू करण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो, मी तुम्हाला नवजीवन देईन. मी आलेलो ह्यासाठी की तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि तेही विपुलपणे. प्रभूमध्ये पृथ्वीत पण नवजीवन आणि पृथ्वीनंतर स्वर्गात गेल्यावरही अनंत कालाचे जीवन, जे प्रभू येशूमध्ये, जे प्रभू येशू आपल्याला देण्यासाठी तयार आहे. जर प्रभूचं वचन आपण पूर्ण आत्मसात करणार तर प्रभूच्या कृपेने, प्रभूच्या सामर्थ्याने आपण भरले जाणार आणि आपल्या जीवनात
आशीर्वादित करणारा प्रभू येशू आहे, जो आपल्या प्रत्येकाला जीवन देतो, अनुग्रह देतो आणि आशीर्वाद मात्र देतो, ज्याच्या हातात जीवन आहे आणि नवजीवन आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबलमध्ये प्रभू म्हणतो, तुम्हाला जीवन हवंय, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला जीवन देईन आणि ते अनंत कालाचं जीवन. कारण योहान 1:4 त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. हे जीवन प्रभू ठाई आहे आणि हे जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश आहे. येशू ठाई जीवन आहे आणि हे जीवन आज आपल्याला प्रकाश देणार आहे, अंधकारातून आपल्याला बाहेर काढणार आहे आणि आपल्यामध्ये जगण्याची आशा निर्माण करणार आहे. हे जीवन जे प्रभू येशूकडे आहे. पण तरी मनुष्य प्रभूकडे यायला तयार नाही. योहान 5:40 तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे मग तुम्ही माझ्याकडे येण्यासाठी तयार नाही. जीवन पाहिजे पण माझ्याकडे तुम्हाला यायचं नाही, माझ्याकडे येण्याची इच्छा तुम्हाला होत नाही. तुम्ही माझ्याकडे आले तर तुम्हाला नवजीवन मिळेल. प्रभू म्हणतो जीवन प्रभू येशूकडे आणि प्रभू ते आपल्याला विपुलपणे देण्यासाठी तयार आहे. पहा योहान 8:1-11 एक पापी स्त्री, तिला पाप करताना पकडण्यात आले म्हणून शास्त्री परुश्री हे लोक प्रभूकडे तिला घेऊन आले आणि प्रभूला म्हणत ते आम्हीला पाप करताना पकडलेले आहे. मग आम्हाला मोशेचं नियमशास्त्र आहे आणि मोशेच्या नियमशास्त्रात असं दिलेलं आहे की अशांना दगडमार करून मारून टाकावे. तेव्हा प्रभूने पाहिलं पाप नक्की कुठे आहे. प्रभूने त्यांना म्हटलं की तुमच्यातील ज्या कोणी पाप केलं नाही त्याने पहिला दगड तिच्यावर टाकावा. तेव्हा सर्वांनी आपापले दगड, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी आपापले दगड खाली टाकले आणि जो तो मनुष्य तिथून निघून गेला. आता तिथे फक्त ती बाई आहे आणि प्रभू येशू आहे. प्रभू तर प्रभू आहे, प्रभूने काही पाप केलं नव्हतं म्हणून प्रभू तिथेच, बाकी लोक निघून गेले आणि जिच्यावर दोषारोप करण्यात आला होता ती स्त्री तिथे होती. प्रभूने तिला म्हटलं जा, मी तुला दोषी ठरवत नाही, जा, मी तुला दंड देत नाही, परंतु यापुढे पाप करू नकोस. जा. प्रभूला अधिकार होता तिला दंड ठरविण्याचा, पण तरी प्रभूने म्हटलं जा, मी तुला दंड ठरवत नाही. कारण प्रभू नीतिमान होते आहेत. कारण जो पापी आहे तोच तिच्यावर दगड मारू शकत होता, जो पवित्र आहे तोच दगड मारू शकत होता. हे सर्व पापी होते म्हणून निघून गेले. आता प्रभू तिला दंड देऊ शकत होता कारण प्रभू पवित्र आहे, पण तरी प्रभूने म्हटलं जा, मी तुला दंड ठरवत नाही. दंड ठरवू शकत होते तरी प्रभूने म्हटलं जा, मी तुला दंड ठरवत नाही, परंतु यापुढे पाप करू नकोस. एक जीवन जगण्याची आशा प्रभूने तिला दिली, नवी जीवन. आता पापी जीवन जगू नको, जा. आणि खरोखर पुढे जाऊन त्या स्त्रीचं चरित्र बदललं, जीवन बदललं, तिला नवीन जीवन मिळालं. ती पुन्हा पापाच्या दिशेने वळाली नाही. प्रभू म्हणतो मी तुम्हाला एक नवीन जीवनाची संधी देते, पुन्हा पापाच्या दिशेने तुम्ही वळू नका. मी नवजीवन देते, आनंद, सुख, शांती, समाधान सर्व. फक्त प्रभू म्हणतो माझ्या नियमाप्रमाणे चला, पापाकडे वळू नका. जो प्रभूमध्ये चालेल त्याला जीवन प्राप्त होईल प्रभूद्वारे. दावीद काय म्हणतो स्तोत्रसंहिता 23:3 तो माझा जीव ताजा तवाना करतो ना. दावीद म्हणतो की नाही की प्रभू माझा जीव ताजा तवाना करतो, म्हणजे माझा जीव ताजा तवाना म्हणजे हर्षभरीत करतो, जगण्याची आशा निर्माण करतो परमेश्वर माझ्यामध्ये. माझा जीव ताजा तवाना करतो, माझ्यामध्ये नवं जीवन भरतो. आपला जीव ताजा तवाना करणारा परमेश्वर आहे. आपल्यामध्ये हर्ष, आनंद, उल्हास, उत्साह निर्माण करणारा परमेश्वर आहे. हे कोमजलेले चेहरे, हे मात्र निराश झालेले चेहरे प्रभू टवटवीत, हर्षभरीत बनवण्यासाठी तयार आहे. या जीवनामध्ये आशा निर्माण करणारा परमेश्वर आहे, जो आपल्याला हसवणार, आपल्याला आनंदित बनवणार, आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देणार, तो आहे परमेश्वर. आणि त्याच्यामध्ये नवजीवन आहे. स्तोत्रसंहिता 19:7 परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पूर्ण जीवन करीते. मनाचे बघा वचन काय सांगते, देवाचे नियमशास्त्र पूर्णपणे परिपूर्ण, मनाचे पूर्ण जीवन करीते. जसे की मन उत्तेजित करते, हर्षित करते, म्हणजे मनामध्ये जे दुःख आहे, वेदना आहे किंवा निराशा ते सर्व काढून टाकते आणि मन उल्हासित करते, मन हर्षाने भरते. आज अनेकांचे मन दुःखी आहेत, अस्वस्थ आहे, निराश झालेले आहे, शांती नाही, सुख नाही, समाधान नाही. पण देवाचं नियमशास्त्र, देवाचं वचन माणसाचं मन उत्तेजित करते, हर्षित करते, कारण माणसामध्ये नवजीवन निर्माण करते. परमेश्वराचं
वचन आणि आपल्याला नवजीवन देणारा फक्त परमेश्वर आहे. तो आपल्यामध्ये एक नवीन जीवन निर्माण करतो आणि आपली सर्व बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकतो. आपल्याला नवीन जीवन देणारा परमेश्वर आहे. जर खरोखर आपण प्रभूच्या वचनानुसार चालणार तर तो आपल्याला नवजीवन देणार. स्तोत्रसंहिता 143:11 हे परमेश्वर, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे. तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटातून बाहेर काढ. दावीद काय प्रार्थना करतो? हे देवा, तुझ्या नावासाठी तू मला नवजीवन दे आणि या संकटातून मला बाहेर काढ. म्हणजे संकटात मी मेलेल्या माणसासारखं झालेलं आहे. प्रभू मला नवजीवन दे म्हणजे मी संकटातून बाहेर पडेल. म्हणजे जेव्हा प्रभूकडून नवजीवन आपल्याला लाभते तेव्हा दुःख, संकट, पीडा, समस्या सर्व काही आपल्या जीवनातून दूर होतात. अनुग्रह आणि आशीर्वाद मात्र आपल्याला प्राप्त होतो जेव्हा परमेश्वरापासून आपल्याला जीवन मिळते. तेव्हा जेव्हा प्रभूपासून आपल्याला जीवन मिळते तेव्हा सर्व बंधने, सर्व निराशा आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर व्हायला सुरुवात होतात. शांती, अनुग्रह आपल्या जीवनामध्ये येते कारण प्रभूने आपल्याला नवीन जीवन दिले. रोमकरसपत्र 6:4 तर मग आपण त्या मरणातील बप्तिस्माने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपण नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. ख्रिस्त ज्यावेळी वधस्तंभावर मृत्यू पावला, आपण पण पापामुळे मृत्यू पावले. ख्रिस्त ज्या प्रकारे उठला आपण उठले अशासाठी की आपण नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. ख्रिस्ताद्वारे आता आपल्या प्रत्येकाला नवजीवन मिळाले. अगोदर आपण पापी जीवनात होते, ज्याच्यात सुख नव्हते, शांती नव्हती, समाधान होते, तर वेदना होत्या, निराशा होत्या, आजार, विकार सर्व काही. पण आता ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन जीवन मिळाले, आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे जीवन. प्रभूमध्ये आपण नवीन जीवनाचा लाभ उठवत आहोत. प्रभूमध्येच आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. हेच आहे ते नवजीवन जे प्रभू येशूद्वारे आपल्याला मिळालेले आहे. त्या पापातून आपण आजाद झालेले आहात, आजारातून, दुःखातून, संकटातून आपण मुक्त झालेले आहात कारण प्रभू येशूपासून आपल्याला नवजीवन मिळालेले आहे. एक नवीन जीवनाचा अनुभव मात्र आपण घेत आहोत. स्तोत्रसंहिता 119:93 वचन, तुझी विधी मी कधी विसरणार नाही कारण तू त्याच्या योगे मला नवजीवन दिले आहे. काय संधी वचन स्तोत्रग्रंथ म्हणतो, तुझी विधी मी कधीच विसरणार नाही कारण त्याच्याद्वारे तू मला नवजीवन दिलेले आहे. म्हणजे देवाची विधी, देवाचे नियम, देवाची शिकवण, देवाची वचने आपल्याला नवजीवन देतात. तुमच्यामध्ये उदासपण आहे, दुःख आहे, प्रार्थना करायला, बायबल वाचायला सुरुवात करा. ताबडतोब दुःख निघून जाईल, आनंद निर्माण होईल तुमच्या जीवनात, हर्ष उत्पन्न होईल तुमच्या जीवनात, सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. कारण स्तोत्रसंहिता 138:7 वचनात, मी संकटातून जात असलो तरी तू मला नवजीवन देतोस. माझ्या वैराच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा हात माझा बचाव करीतो. काय म्हणतो दावीद? संकट जरी आली तरी त्या संकटात पण प्रभू तुम्हाला नवजीवन देतो. माझं जीवन टवटवीत, रसभरीत तू ठेवतोस, आनंदित, उल्हासित, हर्षाने भरून ठेवतो. त्या संकटाचा असर, परिणाम माझ्यावर होत नाही. प्रभू माझ्या वैरावर सुद्धा तू आपला हात चालवतोस आणि सर्व संकटापासून प्रभू तू माझा बचाव करीतोस. बघा, हर एक परिस्थितीत प्रभू आपल्याला नवजीवन देणार, उत्साह, आनंद, हर्ष आपल्यामध्ये निर्माण करणार. एक नवीन जीवन, कोमजलेलं जीवन नाही, अस्वस्थ, बेचैन, निराश झालेलं नाही, तर टवटवीत, रसभरीत, आनंदाचे जीवन प्रभू आपल्याला देण्यासाठी तयार आहे. जर खरोखर आपण परमेश्वरामध्ये वाढणार, प्रभूच्या वचनात चालणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार. आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवंय ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देणार. इतका महान आहे आपला परमेश्वर पिता, इतका अद्भुत आहे आपला परमेश्वर पिता, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी तयार आहे. तू आपल्या गरजा, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वर पिता तयार आहे. आपण प्रभूवर भरोसा ठेवणार, प्रभूचं वचन आत्मसात करणार, तर प्रभूच्या कृपेने, अनुग्रहाने आणि सामर्थ्याने आपण भरले जाणार. आपल्या जीवनातल्या सर्व समस्या, सर्व निराशा दूर होणार. आपल्याला नवजीवन देणारा प्रभू येशू आहे, आपल्याला अनुग्रह देणारा, आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे, आपली सर्व बंधने तोडणारा परमेश्वर आहे, आपल्या जीवनात अद्भुत कार्य करणारा आपला प्रभू येशू आहे. विश्वास ठेवा, भरोसा ठेवा, विश्वासाने प्रार्थना करा, सारी बंधने तुटतील आणि नवजीवनाचा आपण अनुभव घेतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
क्षमा असावी. हालेलुया.